हाती लागलं बरं नाही, ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलार मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला, तुम्ही लागा लगीन कार्याला, आम्ही जातो बघा लढाईला. अहो राजे हो जिर राज रजीजी, अहो राजे हो जिर राज रजीजी. हे ऐकताच तानाजी मालुसरे काय म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाला लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, हा प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कमरेला बांधला शेला, टाच मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिराजी जी, मारली घोड्याला जिराजी जी जी जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात खिर खिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुडीकडून फासे. एवढ्यात तानाजी मालुसरेने आपल्या पेटाऱ्यातून घोरपड काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल. घोरपड बांधली दोरीला, यशवंती कुंकू वाहतो तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागी हो तू स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिराजी जी, चढले कोंढाणा जिराजी जी 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 जी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, तुला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुजरा करणारी हलकत जाट मराठ्यांची नाही, एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. आणि मग तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौताळला.